नमस्कार. महाराष्ट्राची राजकीय सीमा, महाराष्ट्राला कोणकोणत्या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहे, केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा लागलेल्या आहे ते आपण बघणार आहोत. महाराष्ट्राला 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश, दादर नगर हवेली यांच्या सीमा लागलेल्या आहे. राज्य आहे गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण, कर्नाटक आणि गोवा. आता या कोणत्या राज्यांना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहे ते आपण बघणार आहे. गुजरात राज्याला पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. गुजरात राज्यांना लागलेल्या जिल्ह्यांची सीमा 4. त्यानंतर गुजरातच्या नंतर पुढचे राज्य आहे की त्या राज्यांना लागलेल्या सीमा, यामध्ये राज्य आहे मध्य प्रदेश. सर्वाधिक 8 सीमा लागलेल्या आहे आणि यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या 8 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेशला, सर्वाधिक सीमा 8 जिल्ह्यांच्या. त्यानंतर आहे तेलंगणा. तेलंगणाला 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहे. जिल्हे आहे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. तेलंगणा या राज्यांना महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. त्यानंतर पुढचं राज्य आहे त्या राज्यांना म्हणजे कर्नाटक राज्यांना 7 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहे. 7 जिल्हे कोणते आहे? नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. सर्वाधिक 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेश, 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटकला लागलेले. कर्नाटकला 7 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहे महाराष्ट्रातील. त्यानंतर पुढचं राज्य आहे गोवा. गोवा राज्याला एकच सीमा लागलेली आहे सिंधुदुर्गची आणि छत्तीसगडला गोंदिया, गडचिरोली या 2 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद.